जरांगेंना जी आश्वासनं दिली ती सर्व माध्यमांसमोर जरांगेंनी स्वतः ती वाचून दाखवली आहेत। मराठा समाजाला न्याय देण्याचीच सरकारची भूमिका, त्यानुसार कार्यवाही केली, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला, 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवरती प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा इशारा। रायगडच्या जागेवरनं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी खलबतं। कोकणातील आमदारांसोबत शिंदेंची बैठक, युती धर्म पाळण्याच्या सूचना। अद्याप रायगडच्या पालकमंत्रीपदावरती स्पष्टता नाही। रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला, महायुतीकडून अनिकेत तटकरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम। गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास। नंदनवनवरच्या बैठकीनंतर महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया। तर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील। रायगडच्या पालकमंत्रीपदावरती तटकरेंची सावध भूमिका। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी केली जाईल। कृषी मंत्री दत्ता भरणेंची चौंडीमधल्या सभेत घोषणा। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। धनंजय देशमुखांवरती जीवे मारण्याचा गुन्हा दाखल। समाधान खिंडकरला पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्ष देण्यावरनं वादाची शक्यता। बीड ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरू। नाशिक आणि धाराशिवमध्ये इंधन तुटवडा, अनेक पंपांवरती इंधन संपल्याचे फलक। दरवाढीनंतरही इंधन पुरवठ्याचा प्रश्न कायम। उत्तराखंडच्या यमुनोत्री महामार्गावरती दरड कोसळली। लोहारी धरणाजवळ यमुनोत्री हायवे वाहतुकीसाठी बंद। मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा विस्कळीत। हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यामध्ये पर्यटकांचं वाहन 500 फूट खोल दरीमध्ये कोसळलं। चालकासह गाडीतील सर्व 8 जणांचा मृत्यू। पांगी खोऱ्यातील बैरागड मार्गावरची घटना।